Hello student, now we are going to discuss about the different forms of light. Next bit from the topic observing space and telescopes. Different forms of light. Next bit. First point from the different forms of light. The light which our eyes can see as known as visible radiation. तर विद्यार्थ्यांनो जे लाईट रेज आपल्या डोळ्यांना सेन्सिटिव्ह असतात म्हणजे जे आपले डोळे ज्या लाईट रेजला पाहू शकतात त्या लाईट रेजला व्हिजिबल रेडिएशन असं म्हणतात. लाईट हॅज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स अँड वेवलेंथ इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ द लाईट. लाईटची कॅरेक्टरिस्टिक जी असते ती वेवलेंथ असते. तर आपल्याला माहिती आहे की वेवलेंथ म्हणजे काय, तर जी वेव असते वेवमध्ये दोन पार्ट असतात, एक असतो क्रेस्ट आणि दुसरा असतो ट्रफ. तर दोन क्रेस्ट जे आहे म्हणजे जे दोन उंचवटे असतात त्यांना आपण क्रेस्ट म्हणतो आणि जे खोलगट भाग असतात त्याला ट्रफ म्हणतो. तर दोन क्रेस्ट किंवा दोन ट्रफमधला जो डिस्टन्स आहे त्याला वेवलेंथ म्हणतात. तर वेवलेंथ ही लाईटची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची एक स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक असते. जर वेवलेंथ जास्त असेल तर लाईटची फ्रिक्वेन्सी कमी असते आणि वेवलेंथ जर कमी असेल तर लाईटची फ्रिक्वेन्सी ही जास्त असते. Visible light radiation has a wavelength of 400 nanometer to the 800 nanometer. तर जे visible radiation आहे that means the radiation which our eyes is sensitive for it. म्हणजे जे लाईट रेज आपल्या डोळ्यांना सेन्सिटिव्ह असतात, जे पाहू शकतात त्याला आपण व्हिजिबल रेडिएशन म्हणतो. तर व्हिजिबल रेडिएशनची जी वेवलेंथ असते ती 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटर एवढी असते. However, there is a light having different electromagnetic wavelength and we cannot see such lights as our eyes are not sensitive to this type of the lights. मग लाईटमध्ये फक्त व्हिजिबल रेडिएशन सामावलेले नसतात, तर डिफरंट फ्रिक्वेन्सीचे डिफरंट वेवलेंथ असलेल्या दुसरे लाईटसुद्धा सामावलेले असतात. तर जे रेडिएशन आपल्या डोळ्यांना आपले डोळे पाहू शकतात त्याला आपण व्हिजिबल रेडिएशन म्हणतो. बट अदर दॅन इट जे स्पेसमध्ये अदर सेलिस्टियल बॉडीज आहे, हे सेलिस्टियल बॉडीज नंबर ऑफ रेडिएशन एमिट करत असतात. मग हे सगळे जे सगळे रेडिएशन एमिट केलेले आहे आपल्या डोळ्यांना ते दिसत नाही, म्हणजे आपल्या डोळ्यांना पाहण्याची त्यांची क्षमता नसते. मग अशा रेडिएशनला रेडिओ ॲक्टिव्ह रेज असे म्हणतात. त्यामध्ये गॅमा रेज आहे, अल्फा रेज आहे, त्याचबरोबर एक्स रेज आहे, इन्फ्रारेड रेज आहे. असे डिफरंट रेज हे लाईटमध्ये सामावलेले असतात. परंतु ज्या लाईट रेजची फ्रिक्वेन्सी 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटर आहे अशीच लाईट रेज आपल्याला व्हिजिबल असतात. देन पुढचा पॉईंट जो येतो वेवलेंथ ऑफ द लाईट रेज. तर लाईट रेजची वेवलेंथ किंवा रेडिएशन असं म्हटलं तरी चालतं. तर रेडिएशनची वेवलेंथ हा पुढचा पॉईंट. तर जो टेबल तुमच्या समोर आहे या टेबलमध्ये तुम्ही पाहू शकतात की जो व्हिजिबल रेडिएशन असतो ते व्हिजिबल रेडिएशनची जी वेवलेंथ असते 400 नॅनोमीटर टू द 800 नॅनोमीटर. बघा 400 नॅनोमीटर, नॅनो म्हणजे काय 10⁻⁹. तर 0 पॉईंटवरती ज्यावेळेस आपण 9 झिरो देतो आणि 1 लिहितो त्यावेळेस तो आहे नॅनोमीटर. 10⁻⁹ नॅनोमीटर अगदी कमीत कमी अशी त्याची वेवलेंथ असते. तर 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटर एवढ्या इन बिटवीन जी वेवलेंथ असते त्याला आपण व्हिजिबल रेडिएशन असं म्हणतो. द लाईट व्हिजिबल टू अवर आईज. तर एवढी वेवलेंथ असलेल्या या 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटरच्या दरम्यान वेवलेंथ असलेले जे लाईट रेज आहे ते आपल्या डोळ्यांना दिसतात. सो दीज आर द व्हिजिबल रेडिएशन. देन जे वेवलेंथ जे लाईट रेज ज्यांची वेवलेंथ मोर दॅन व्हिजिबल रेडिएशनच्या वेवलेंथपेक्षा जास्त असते म्हणजे 800 नॅनोमीटरपेक्षा जास्त असते असे जे रेज आहेत ते रेडिओ वेव्ज आहेत. तर या ठिकाणी बघा की 800 नॅनोमीटर टू 0.3 मायक्रोमीटर हे जे वेव्ज आहे दीज आर इन्फ्रारेड वेव्ज. त्यानंतर 0.3 मायक्रोमीटर टू 20 सेंटीमीटर हे वेवलेंथ असणाऱ्या ज्या रेज आहेत दीज आर मायक्रोवेव्ज. त्यानंतर मोर दॅन 20 सेंटीमीटर ज्यांची वेवलेंथ असते दीज आर रेडिओ वेव्ज. तर या सगळ्या ज्या रेज आहेत रेडिएशन्स आहे त्यांची वेवलेंथ ही व्हिजिबल रेडिएशनच्या वेवलेंथपेक्षा जास्त असते. अँड आवर आईज कॅन नॉट सी दिस टाईप ऑफ द रेडिएशन. आपल्या डोळ्यांना या रेडिएशनला पाहण्याची क्षमता नसते, अशी लाईट रेज आपला डोळा पाहू शकत नाही. त्यानंतर पुढचा जो टेबलमध्ये जो पुढचा पॉईंट आहे 5th नंबरचा बघा. तर वेवलेंथ इज शॉर्टर दॅन वेवलेंथ ऑफ द व्हिजिबल लाईट. आता पुढे जे रेडिएशन येतात हे रेडिएशन कसे आहेत की ज्यांची वेवलेंथ ही व्हिजिबल रेडिएशनपेक्षा कमी असते म्हणजे 400 नॅनोमीटरपेक्षा कमी वेवलेंथ असणारे सगळे जे रेडिएशन आहे हे सगळे रेडिएशन
या ठिकाणी म्हणजे विजिबल रेडिएशनच्या खालचे जे 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 रेडिएशन आपल्या डोळ्यांना दिसत नाही. जसं 300 पिकोमीटर टू 400 नॅनोमीटर जे अल्ट्राव्हायलेट रेज म्हणतात. 3 पिकोमीटर टू 300 पिकोमीटर. आता हा जो पिकोमीटर आहे हा नॅनोमीटरपेक्षा सुद्धा छोटा युनिट आहे. पिकोमीटर म्हणजे काय? 10⁻12 मीटर. तर पिकोमीटर दिस इज अ व्हेरी स्मॉलेस्ट युनिट दॅन नॅनोमीटर. तर 3 पिकोमीटर टू 300 पिकोमीटर हे वेवलेंथ असणारे जे रेज आहे दीज आर एक्स रेज. लेस दॅन 3 पिकोमीटर वेवलेंथ असणारे जे रेज आहे दीज आर गॅमा रेज. मग हे सगळे वेवलेंथ असणाऱ्या जे रेज आहे जे रेडिएशन आहे लाईटमध्ये सामावलेले दीज रेडिएशन ऑल्सो कांट बी व्हिजिबल फॉर आवर आईज. सो इवन दिस लाईट इज नॉट व्हिजिबल फॉर द ह्युमन आईज. So this is all about different forms of light and the wavelength of the light rays radiation. Now next bit आहे need and structure of the telescope. आता टेलिस्कोप चा गरज काय असते आणि त्याचबरोबर टेलिस्कोपचं एकंदरीत एक कॉमन स्ट्रक्चर कसं असतं. तर बघा विद्यार्थ्यांनो, आता नेमकं टेलिस्कोप काय असतं. ते टेलिस्कोप जसं आपल्याला माहिती आहे की कोणतेही मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑब्झर्व करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो. तर फॉर ऑब्झर्विंग मायक्रो ऑर्गॅनिझम जस्ट लाईक बॅक्टेरिया देन व्हायरसेस, एवढंच नाही तर आपल्या ज्या ब्लड सेल्स वगैरे आहे, जे व्हाईट ब्लड सेल्स आहे, रेड ब्लड सेल्स आहे, प्लेटलेट्स आहे, आपल्या बॉडी सेल्समध्ये काही प्लाझ्मामध्ये असणारे जे मटेरियल्स आहे ते ऑब्झर्व करण्यासाठी जसं आपण मायक्रोस्कोपचा उपयोग करतो तसंच टेलिस्कोप दिस इज अन इन्स्ट्रुमेंट. हे सुद्धा एक इन्स्ट्रुमेंट आहे जे स्पेस ऑब्झर्वेशनसाठी वापरले जातात. या इन्स्ट्रुमेंटमध्ये लेन्सेस आणि मिरर्सचा उपयोग होतो. कशासाठी होतो तर फॉर कलेक्टिंग रेडिएशन कमिंग फ्रॉम द हेवनली बॉडीज. त्या हेवनली बॉडीजमधून सेलेस्टियल बॉडीज म्हणजेच काय, जे अवकाशामध्ये जे प्लॅनेट स्टार्स हे जे सेलेस्टियल बॉडीज आहे यांच्यापासून निघणारे जे रेडिएशन्स आहे त्यांना कलेक्ट करायचं आणि त्यांचा एक क्लिअर पिक्चर आपल्याला द्यायचं, हे काम टेलिस्कोप नावाचा इन्स्ट्रुमेंट करतो. तर एक स्पेशली स्पेस ऑब्झर्वेशनसाठी टेलिस्कोपचा उपयोग हा आहे. दिस इज अ नीडफुल इन्स्ट्रुमेंट. आवर आईज कॅन ओनली व्हिजिबल लाईट विच हॅज वेवलेंथ बिटवीन 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटर. तर आता प्रिव्हियसली जे प्रिव्हियस पॉईंटमध्येच आपण अभ्यासलं की व्हिजिबल रेडिएशन हे 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटर एवढे असतात. तर 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटरच्या दरम्यान वेवलेंथ असलेले लाईट रेज आपल्या डोळ्यांना व्हिजिबल असतात. Thus, with the help of optical telescopes, that is visible radiation telescope made from the regular lenses and mirrors, we can do sky observation. मग आता हे जे व्हिजिबल रेडिएशनला कलेक्ट करणारे कॅप्चर करणारे जे टेलिस्कोप आहे तर ते आहे ऑप्टिकल टेलिस्कोप. तर या ऑप्टिकल टेलिस्कोपला व्हिजिबल रेडिएशन टेलिस्कोप असं सुद्धा म्हटलं जातं. तर जे व्हिजिबल लाईट रेज आहे त्यांना कलेक्ट करण्याचं काम हे टेलिस्कोप करतात आणि एक क्लिअर इमेज आपल्याला देतात. तर दिस व्हिजिबल रेडिएशन टेलिस्कोप लेन्सेस आणि मिरर्सच्या साह्याने तयार केलेले असतात. हाऊएव्हर मेनी हेवनली बॉडीज एमिट रेडिएशन अदर दॅन द व्हिजिबल लाईट. वी नीड डिफरंट टाईप्स ऑफ द टेलिस्कोप टू कॅप्चर दिस रेडिएशन. मग आता प्रश्न पडतो की जे रेडिएशन व्हिजिबल रेडिएशन कलेक्ट करणारा जो टेलिस्कोप आहे दिस इज ऑप्टिकल टेलिस्कोप, ज्याद्वारे आपल्याला हेवनली बॉडीज म्हणजे ज्याचं ऑब्झर्वेशन करता येतं. परंतु बरेचसे असे हेवनली बॉडीज आहेत जे अदर दॅन व्हिजिबल रेडिएशनच्याही पेक्षा दुसरे रेडिएशन एमिट करतात. मग दुसरे रेडिएशन एमिट करणारे आणि त्यांना कॅप्चर करणारे कलेक्ट करणारे टेलिस्कोप असतील का? ते येस, देर आर अदर टेलिस्कोप ऑल्सो विच कॅन कलेक्ट द अदर रेडिएशन दॅन द व्हिजिबल रेडिएशन. द स्ट्रक्चर ऑफ द टेलिस्कोप इज शोन इन द डायग्राम बिलो. तर साईडला जी डायग्राम दिलेली आहे, जो टेबल तुम्ही पाहतायत, तर त्या टेबलमध्ये तुम्हाला एक टेलिस्कोपचं स्ट्रक्चर दिसतो ज्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह लेन्स, आयपीस आणि सोर्स ऑफ लाईट एवढ्या लेबलिंग दिलेले आहे. तर तुम्ही केअरफुली पाहून घ्या. द नेक्स्ट बीट टाईप्स ऑफ टेलिस्कोप. तर टाईप्स जे आहे टेलिस्कोपचा, स्पेशली टेलिस्कोपचे प्रामुख्याने 2 टाईप असतील. एक आहे ऑप्टिकल टेलिस्कोप आणि दुसरा आहे रेडिओ टेलिस्कोप. तर बघा, ऑप्टिकल टेलिस्कोप हा कशावर बेस्ड आहे तर ऑप्टिकल टेलिस्कोप ओनली कॅप्चर्स द व्हिजिबल लाईट रेडिएशन. तर 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटरच्या दरम्यान जे कोणते रेडिएशन असतील त्या रेडिएशनला कलेक्ट करण्याचं काम ओनली ऑप्टिकल टेलिस्कोप करतो.
आणि रेडिओ टेलिस्कोप काय करणार आहे, अदर दॅन 400 नॅनोमीटर अँड अदर दॅन मॅक्झिमम 800 नॅनोमीटर पेक्षा जास्त वेवलेंथ असणारे रेडिएशन तो कलेक्ट करणार. ऑप्टिकल टेलिस्कोप अगेन त्याचे 2 सबटाईप आहेत, रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप अँड रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. अगेन रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपचा परत आणखीन 2 टेलिस्कोप आहेत. रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपमध्ये आपण परत आणखीन 2 वेगवेगळ्या टेलिस्कोपचा अभ्यास करणार, न्यूटोनियन टेलिस्कोप अँड कॅसिग्रेन टेलिस्कोप. वाईल इन केस ऑफ रेडिओ टेलिस्कोप देअर आर ऑल्सो डिफरंट सबटाईप्स. त्यामध्ये इन्फ्रारेड टेलिस्कोप असतील, रेडिओ वेव्स टेलिस्कोप आहे, एक्सरे टेलिस्कोप आहे. ते एवढे टेलिस्कोप आपल्याला डिटेल या इयरला अभ्यासाला नाही आहे. तर फक्त रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप आणि न्यूटोनियन कॅसिग्रेन टेलिस्कोप ही जे टाईप्स आहे ऑप्टिकल टेलिस्कोपचा आपल्याला या पाठ्यपुस्तकात अभ्यासासाठी आहे. बोथ टाईप्स ऑफ टेलिस्कोप आर इन्स्टॉल्ड ऑन द अर्थ ॲज वेल ॲज इन द स्पेस. मग आता हे व्हिजिबल रेडिएशन कॅप्चर करणारे ऑप्टिकल टेलिस्कोप असो किंवा रेडिओ टेलिस्कोप असो, तर हे दोन्ही टेलिस्कोप अर्थवरती सुद्धा इन्स्टॉल केलेले राहतील किंवा स्पेसमध्ये सुद्धा इन्स्टॉल केलेले राहतील. फॉर व्हॉट पर्पज? तर फॉर स्पेस ऑब्झर्वेशन. देन नेक्स्ट बीट येतो टाइप्स ऑफ ऑप्टिकल टेलिस्कोप. सो द टाइप्स ऑफ ऑप्टिकल टेलिस्कोप वी विल डिस्कस इन आवर नेक्स्ट व्हिडिओ.